हाय फ्रेंड्स, उलन रंगोली क्रिएशनमध्ये तुमचे स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला हाफ रंगोली कशी काढायची ते दाखवणार आहे. तर तर इथं मी हे एक पेज घेतलेलं आहे आणि त्याच्यावर इथं असं एक 10 इंच टिक मार्क करून घेऊ. तसंच आपल्याला हाफ सर्कल काढायचं आहे. तर असंच हाफ ह्याच्यामध्ये इथं कॉर्नरवर ठेवून बरोबर इथं असं 10 इंच, पुन्हा असं 10 इंच, 10 इंच असं पूर्ण हे हाफ सर्कल काढून घ्यायचं. हे डबल केलेलं आहे, फोल्ड करायचा पेपर पहिले. आणि 10 इंच ह्या खालच्या साईडनी पण 10 इंच मोजून घ्यायचं आणि उंची पण 10 इंच मोजून घ्यायची. आणि नंतर मग असं हाफ सर्कल काढून घ्यायचं. असं 10 इंच इथं कॉर्नरवर ठेवून असं 10-10 इंच मोजून घ्यायचं. असं बरोबर असं 10-10 मग असं ते टिक मार्क करून घ्यायचे. आणि ते पूर्ण असं सर्कल करून असं सर्कल केल्यानंतर कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर हे पेज असं ओपन करायचं. हे झाल्यानंतर अशी मध्यभागी सेंट्रलला एक लाईन काढून घ्यायची. आता सेंट्रल काढल्यानंतर 5-5 सेंटीमीटरचं सॉरी 5 इंचचं असं टिक मार्क करून घ्यायची. दोन्ही साईडला टिक मार्क करून घ्यायची. तुम्हाला दिसत असेल इथं अशी अशी. ह्या साईडनी पण तसंच करायचं. 5-5 इंचाचं. आणि ह्या सेंट्रलपर्यंत आता आपण हे मध्य काढलेलं आहेत ना, इथपर्यंत हे जोडून घ्यायचं. असं तुम्ही पट्टीच्या साह्याने जोडू शकता, नाहीतर मग टेपच्या साह्याने पण, जे लांब स्केल असेल तर तिच्या साह्याने पण हे करू शकता. हे असं जोडून घ्यायचं. आता हे पण तसंच करायचं, सगळे व्यवस्थित जोडून घ्यायचे. जर तुम्हाला काढायचे असेल तर अशा पद्धतीने काढू शकता. अगदी मी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं कशी काढायची. जर चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि आता हे काढून झाल्यानंतर काय करायचं, हे सगळं अटॅच करून झाल्यानंतर इथं मध्य काढायचं. हे दोन्ही साईडने आपण 5-5 इंच घेतलेलं आहे ना, तर 5-5 याचा 2.5 तर असं मध्य काढून घ्यायचा. हा मध्य असं हे असं मध्य काढून घेतला तर काय करायचं, तर तुम्हाला काय करायचं आहे, हे सर्कल अटॅच करण्याआधी पहिले इथून असं हे 2 इंचचं असं टिक मार्क करून घ्यायची. इथं पण प्रत्येक याच्यात 2-2 इंच घ्यायचं. माझ्या लक्षात नव्हतं राहिलं ते मगाशी सांगायचं. हे असं प्रत्येक याच्यात 2-2 इंच घ्यायचं. ह्या लाईनवर असं इथून ते इथपर्यंत 2-2 इंच असं हे करून घ्यायचं. टेपच्या साह्याने मोजून घ्यायचं. आणि मग नंतर हे असं हे कंपास ठेवून तिथं बरोबर तिथं ह्या साईडने अर्धा असं ह्या मध्यापर्यंत, आणि नंतर पुन्हा ह्या साईडने ते 2 इंचाचं घेईल तिथून, आणि इथं हे असं हे ठेवून असं अटॅच करून घ्यायचं. थँक्यू.